अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी। आज देशात मोठ्या प्रमाणावर या बीजेपी सरकारच्या विरोधात सर्व ठिकाणी हे तालुका पातळीवर त्याचबरोबर देश पातळीवर राज्य पातळीवर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावरचं आंदोलन या सरकारने केलेल्या कारनाम्याची निषेध करण्यासाठी आज एक लाक्षणिक या ठिकाणी तालुक्याच्या वतीनं सगळ्यांच्याच वतीनं या ठिकाणी होतंय। खऱ्या अर्थानं हे देशात आणि राज्यात जे काही बीजेपीचं सरकार आहे ते लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या माध्यमातून ते करत आहेत। आज नीटची परीक्षा पेपर फुटीच्या निमित्तानं जे केंद्राचे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं देशव्यापी आंदोलन होतं आहे आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। आज जे हुकुमशाहीचं बीजेपीच्या सरकारच्या माध्यमातून होतं ती हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी एक दिवस लाक्षणिक उपोषण करतोय आणि या उपोषणाच्या निमित्तानं जोपर्यंत धर्मेश केंद्रीय मंत्री शिक्षण मंत्री यांचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत या ठिकाणी हे आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा राहील आणि या भविष्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशाच पद्धतीचं आंदोलन करण्यात येईल जेणेकरून या हुकुमशाही सरकारच्या विरोधात या सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी खरं तर पावलं उचलणं गरजेचं आहे। ते सरकार करत नाही आहे म्हणून आज या जत काँग्रेस कमिटीच्या वतीनं सुद्धा आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देतोय आणि केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा या निमित्त आम्ही निषेध करतो। आम्ही जत तालुक्यातील सर्व पक्ष संघटनाच्या वतीनं आज जो काही सोनम वांगचुक यांच्या बाबतीत झालेला प्रकार आहे त्या प्रकाराचा जाहीर निषेध करतो। ज्या पद्धतीनं जंतर मंतरवरती लोकशाही पद्धतीनं आंदोलन चालू असताना हुकुमशाही पद्धतीनं काम करणाऱ्या भाजप सरकारनं आंदोलन मोडून काढणे आणि कुठल्याही पद्धतीचं आंदोलकाला एखाद्या अधिकाऱ्याने सुद्धा न भेट देणं आणि सामान्य जनताचा आवाज दाबणे अशा पद्धतीचा प्रकार या देशामध्ये चालू आहे। हुकुमशाहीकडे वाटचाल चालू आहे। आज आम्ही जत तालुक्याच्या वतीनं या सर्व गोष्टींचं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही जाहीर पाठिंबा देतो आणि त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो। लोकशाही पद्धतीनं शासन चालावं प्रशासन चालावं या देश हा राज्य हे कुठल्या पद्धतीनं चालू आहे किंवा स्थानिक प्रशासनसुद्धा अशाच पद्धतीनं काम करत आहे की आंदोलनं मोडून काढत आहे आवाज दाबत आहे। आज मीडियाचं मध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी दाबल्या जातात। माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे अशा पद्धतीच्या आंदोलनाला अशा पद्धतीच्या प्रश्नांना आज नीटचा पेपर फुटला परत ती परीक्षा अचानक घेण्यात आली विद्यार्थ्यांना नाहक त्रास झाला पुन्हा आता निकालाच्या बाबतीत आणि शंका कुशंका उपस्थित झालेल्या आहेत। म्हणजे कुठल्याही पद्धतीची पारदर्शक यंत्रणा हे शासन राबवत नसेल तर आम्ही त्याचा जाहीरपणे निषेध करू। हा आमचा अधिकार आहे आणि लोकशाही पद्धतीनं अशा पद्धतीचं आंदोलन तीव्र करावं आणि जनतेनं यात सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो। जे दिल्लीमध्ये नीटची पेपर फुटीच्या बाबतीमध्ये जे सोनू वांगचुक यांचं आंदोलन चालू होतं आणि त्यांनी अमरण 21 दिवसापर्यंत उपोषण चालू असताना ह्या सरकारमधला कुठलाही प्रतिनिधी साधी त्यांची भेटसुद्धा घेतलेली नाही आणि शेवटी त्यांचं आंदोलन हुकुमशाही पद्धतीनं त्यांना उचलून नेऊन दवाखान्यामध्ये जे टाकलं गेलं ह्या अतिशय चुकीच्या पद्धतीनं सरकार वागत आहे। दुसरं एक आंदोलन कॉक्रोच पार्टीचं जे चालू होतं ते सुद्धा आंदोलन पोलिसांच्या बळावर तिथनं हाकलून देण्यात आलं। अशा पद्धतीचं देशामध्ये ह्या मोदी सरकारच्या काळामध्ये अघोषित आणीबाणीचे जे प्रकार चालू आहेत हे प्रकार बरोबर नाहीत। हे लोकशाहीला घातक पद्धतीचे आहेत आणि ह्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाच्या वतीनं जत तालुक्याच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही पाठिंबा देत आहोत। जिंदाबाद जिंदाबाद। गेले 21 ते 22 दिवस झालं दिल्ली येथे जंतर मंतर येथे सोनू वांगचुक
व कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके हे नीट पेपर फुटल्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या संदर्भात उपोषण चालू आहे. आपण सर्वांनी बघितलं असेल 18 जुलैला सकाळी 7:15 वाजता जसं मडप गुंडाळून येतं तसं सोनू वांचुक याला पोलिसांनी त्या पद्धतीने घेऊन गेलं. पहिला आम्ही त्या घटनेचा निषेध व्यक्त करतो आहे. आणि मोदी सरकारला असं काय दडलंय की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेता येत नाही. तरी आजपासून पावसाळी अधिवेशन चालू होत आहे. तरी आमची मोदी सरकारला विनंती आहे, त्यांनी जर आज धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा नाही घेतला ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या जतमध्ये या सांगली जिल्ह्यामध्ये करू. असं वेळोवेळी पेपर फुटत आहेत. शिक्षकांचे पेपर फुटतात, विद्यार्थ्यांचे पेपर फुटतात आणि या शिक्षणाचा या सरकारनं बाजारी केलेला आहे. तरी या शासनाला या पोलिसांमार्फत या व्हिडिओच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांची व्यथा जाणून घेऊन या विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे, शिक्षणामध्ये सुधारणा केली पाहिजे. हे आमची या आजच्या निदर्शना संदर्भात पाठिंबा देतो आणि व्यक्त करतो आम्ही. गेली 20 ते 21 दिवस झालं दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरती जे आंदोलन चालू आहे पेपर नेट फुटीच्या संदर्भात, त्याचा 2 दिवसापूर्वी जे मोदी सरकारनं पोलिसांच्या मार्फत चुकीच्या पद्धतीने एक लोकशाहीच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा कुठेतरी प्रयत्न केला. हजारो लाखो विद्यार्थ्यांचे ज्यामध्ये भविष्य दडलेलं आहे, असे पेपर लीक होतात, त्या ठिकाणी त्यांचे पेपर फुटतात, ते पेपर बाहेर करोडो कोट्यवधी रुपयांना विकले जातात. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना अभ्यास करून देखील त्यामध्ये यश मिळवता येत नाही. परंतु धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा न घेण्यासाठी मोदी सरकारची दडपशाही चालू आहे. हे चुकीच्या पद्धतीने देश एका हुकुमशाहीच्या वाटचाल करत आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. मी या माध्यमातून एकच विनंती करू इच्छितो, लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य महत्वाचं आहे की धर्मेंद्र प्रधान एकटे महत्वाचे आहेत मोदी सरकारला. त्यांचा राजीनामा तर तुम्हाला घ्यावा लागेलच, पण त्यांनी राजीनामा नाही दिला तर तुम्हाला राजीनामा देण्याची वेळ येईल. एवढंच मी या निमित्तानं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. मला मोदी सरकारला एवढंच म्हणायचंय, आतापर्यंत जनता शांत होती, स्वतःवर अन्याय होत होता म्हणून. आता शांत बसणार नाही का? आता स्वतःच्या मुलावर जेव्हा येतं ना तेव्हा सगळेच बाहेर पडणार आहेत. मोदी सरकार तुम्हाला आता पण सांगायला लागले, आता पण वेळ आहे की तुम्ही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, अन्यथा खूप मोठं बवाल होणार आहे. म्हणायला लागले जेव्हा लेडीज बाहेर येतील ना, पोरांसाठी स्वतःच्या पोरांसाठी शिक्षण नुकसान व्हायला लागले, स्वतःच्या मुलांसाठी जेव्हा सरकार बाहेर येईल त्यावेळेस त्यांनी सावध व्हायला पाहिजे, हे इशारा देत आहे आम्ही. तुम्ही जे सोनम वांगचुक सोबत केलेलं आहे ते सगळ्या दुनियाने पाहिलं आहे. एवढे मोठे लोकांचं मुलांचं नेट पेपर फुटीचा प्रकार झालाय, ते बघूनही तुम्ही शांत बसले कसं काय? कारण सांगता येत नाही मला तुम्हाला. इन्क्लाब जिंदाबाद. सर्वांचा एकच नारा, हुकुमशाहीला नाही थारा, सर्वांचा एकच नारा, हुकुमशाहीला नाही थारा, सर्वांचा एकच नारा, हुकुमशाहीला नाही थारा. इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. आज आपल्या देशामध्ये अनेक मुलं वेगवेगळ्या क्षेत्रातून नोकरी किंवा अनेक गोष्टींचे प्रयत्न करत आहेत, परीक्षा देत आहेत, तरी त्या विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थ्यांवरती अन्याय होत आहे. आपले सरकार डोळे झाकून बसले आहे का? त्यांना एवढ्या गोष्टी कळत नाहीत का? मोदी सरकारला एकच आमच्याकडून विनंती आहे, प्रत्येक जण मुलगा आपले हाडाची काढ करून रक्ताचं पाणी करून आपल्या आईवडिलांची स्वप्न, आपल्या फॅमिलीची सुधारणा करण्यासाठी अनेक क्षेत्रातून स्पर्धा परीक्षेकडे वळत आहे, तरी त्यांच्यावर अन्याय होत आहे. हे मोदी सरकारला कसं कळत नाही? याच्यावरती मोदी सरकारने विचार करून आपला धर्मेंद्र यांचा राजीनामा, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. दिल्ली येथे थोर शास्त्रज्ञ, देशातील थोर शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांचं शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावे या मागणीसाठी गेले 22 दिवस झालं उपोषण चालू आहे. कारण या भारत देशाचे शिक्षण मंत्री हे पूर्ण अपेक्षित ठरलेले आहेत. देशभरातील अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर्वीच पेपर फुटलेले आहेत, त्यामुळं विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि अनेक विद्यार्थ्यांनी, देशातल्या अनेक विद्यार्थ्यांनी आपली जीवनयात्रा संपवलेली आहे. हे भारताच्या दृष्टीनं शिक्षण व्यवस्था अपेक्षित ठरलेली आहे. राज्यकर्ते शिक्षण व्यवस्था राबवण्यात अपेक्षित ठरलेले याचं घोतक म्हणावं लागेल. आणि या मागणीसाठी या देशातले थोर शास्त्रज्ञ सोनम वांगचुक
हे गेली 20-22 दिवस उपोषण चालू आहे. या सरकारनं उपोषणकर्त्यांशी संवाद साधायला हवा होता, मागण्या विचारात घेणं अपेक्षित होतं. पण दुर्दैव या लोकशाही देशात उपोषणकर्त्यांना अक्षरशः पांढऱ्या कपड्यामध्ये घालून उचलून नेण्यात आलं आणि लोकशाही मार्गाने चालू असलेल्या आंदोलनाला वेगळं वळण देण्याचा आणि हुकुमशाही करण्याचा सरकार हा प्रयत्न करत आहे. या देशातली सुजाण जनता, लोकशाही प्रेमी नागरिक, लोकशाही प्रेमी संघटना, लोकशाहीला संविधानाला मानणारे या देशातला नागरिक या विरोधात आज देशभर आंदोलन करत आहे. आज देशाचं पावसाळी अधिवेशन चालू आहे. सरकारनं तातडीनं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यावा आणि शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी जी ठोस उपाययोजना आहे देशापुढे विशद करावी. या मागणींसाठी आज देशभर विविध ठिकाणी आंदोलनं चालू आहेत. अन्यथा देशातील सामान्य जनतेचा उद्रेक होऊन जनता रस्त्यावर उतरेल आणि हे सरकारला परवडणार नाही. सरकारनं प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला पुढे करून आंदोलन मोडीत काढण्याचा, हुकुमशाही करण्याचा घाट घातलेला आहे. हा त्वरित थांबवावा, अन्यथा देशातील जनता, संविधानप्रेमी जनता, लोकशाहीवादी जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.